नमो बुद्धाय, जय भीम आपल्या सर्वांना. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि इथे येण्याचं एक खास कारण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती झालंच असेल की मी दीक्षाभूमीला आलो आहे म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंग विरोधात जे 1 जुलैला आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर दीक्षाभूमीची काय परिस्थिती आहे याचा अपडेट देण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्त नागपूरला येणाऱ्या सर्व तमाम जनतेचं मी माझ्या वतीने स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जेव्हापर्यंत नागपूरला येणार ऑक्टोबर मंथमध्ये तेव्हापर्यंत आपल्याला ही जागा संपूर्ण प्लेन बघायला मिळेल अशी इच्छा पण आहे आणि आकांक्षा पण आहे. तर चला मित्रांनो, काय अपडेट आहे बघूया. व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर मित्रांनो, आपण बघू शकतो की इथली जी जागा आहे, जर तुम्ही 1 जुलैच्या आंदोलनामध्ये आले असाल तर ही जी पूर्ण जागा तुम्ही बघत आहे ना, इथे हे 10 ते 12 फूट खाली गड्डे केले होते आणि त्याच्यामुळे कसं इथे येणं वगैरे ना थोडं इम्पॉसिबल झालं होतं. पण आता कंडिशन अशी झालेली आहे की यांनी या साईडचे पूर्ण गड्डे बुजवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की तिथून इथपर्यंत पूर्ण प्लेन झालेली आहे ही जागा. आणि जसं की माहिती होतं की आपल्याला की मातीच्या ढिगाऱ्यांमुळे दीक्षाभूमी लपते आहे, पण आता इतक्या दुरून व्हिडिओ बनवत असतानासुद्धा दीक्षाभूमी आपल्याला क्लिअर बघायला मिळते आहे. हा एक खूप जबरदस्त अपडेट आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की रेनी सीझनमध्ये इथे भरपूरसं पाणी जमा झालं होतं ज्याच्यामुळे हे पूर्ण बुजत आहे आणि याचं पाणी जात आहे दीक्षाभूमीमध्ये. असे व्हिडिओज आले होते जे की मी इन्स्टा वॉल्सवर टाकले आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण इथे बघू शकतो की ते थोडंसं पाणी राहिलेलं आहे आणि हे जे पाईप्स लागलेले आहेत ना, या पाईप्सच्या माध्यमातून हे पूर्णचं पूर्ण पाणी बाहेर काढणं चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मोठे मोठे फाउंडेशन्स क्रिएट झालं होतं, मोठे मोठे पिल्लर्स यांनी उभे केले होते. आणि आता कशी कंडिशन आहे की हे पूर्ण बुजवण्याचं काम चालू झालेलं आहे. तर हे जे पिल्लर्स आहे याला पूर्ण तोडण्यात आलेलं आहे सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मोठे मोठे गिट्टीचे इथे ढिगारे इथे सुद्धा आणण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून याचं फाउंडेशन एक चांगलं मजबूत करतील आणि त्याच्यानंतर ही जागा जी आहे ही पूर्ण प्लेन करण्यात येणार आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की स्मारक समितीच्या माध्यमातून आपल्याला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की हे धम्मचक्र प्रवर्तन दिवसपर्यंत हे पूर्ण प्लेन होऊन जाईल, म्हणजे अशी त्यांनी एक आकांक्षा दर्शवली होती, बरोबर. तर ती आता होऊन जाईल अशी आशा करतो. आणि हा अपडेट तुम्हाला कसा वाटला? एक्सक्लुसिव्ह अपडेट आहे, तुम्ही वाटल्यास तर व्हिडिओ पोस्ट करू शकता. आणि प्लीज जर तुम्ही कुठे पोस्ट करत असेल तर मला नक्की मेन्शन करा. अश्विन गणवीर आहे माझं नाव आणि मला नक्की शेअर म्हणजे मेन्शन करा, म्हणजे सो दॅट मला पण माहिती पडेल की तुम्ही व्हिडिओ माझा पोचतो आहे म्हणून, बरोबर. आणि मित्रांनो, इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे, कोणत्या राज्यातून बघत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे कसं आहे की आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही कुठून बघत आहे याची इन्फॉर्मेशन आम्हाला थोडी मिळत राहते, आणखी काही नाही, आहे की नाही. तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट अपडेटसोबत. आणि दीक्षाभूमीच्या पूर्ण अपडेटसाठी बरं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला मला फॉलो नक्की करा, कारण तुम्हाला एक्सक्लुसिव्ह अपडेट्स फक्त आणि फक्त सर्वात पहिले माझ्या चॅनलवर बघायला मिळेल याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, चला भेटूया. नमो बुद्धाय, जय भीम.